नाही. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय. यावेळेस मात्र फेकलाय डॉट बॉल. चांगली मॅच पाहायला मिळेल या मॅच मध्ये. मी तर म्हणेन योगेश कोर नावाच्या फलंदाजाची भूमिका, या खेळाडूची भूमिका मी तर म्हणेन फार महत्वाची आहे. साथ द्यावी लागेल किरण ठाकरे यांना देखील. काकडवळ विपक्ष आर्यन स्पोर्ट टेंबरे. यावेळेस अगदी आडव्या बॅटनं फटका खेळले. फटका फसला. मिस्टर स्टोक जावं लागेल माघारी. लवकरात लवकर विकेट देऊन बसला फलंदाज किरण ठाकरे. आउट. किरण ठाकरे लवकरात लवकर बाद होत आहेत, परंतु संपूर्ण दारोमदार, संपूर्ण जबाबदारी, संपूर्ण भूमिका आणि उपस्थितीची जाणीव मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर द प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर. एकमेव लक्ष असेल, एकमेव टार्गेट असेल काकडवळ संघाचा देखील. कारण या खेळाडूला तुम्ही पाहिलं असेल, एकदा का आक्रमकता हे स्वरूप धारण केलं तर मात्र अडवून आणि थांबवणं जरा अवघड आहे. फलंदाज बाद किरण ठाकरे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. मनोज केंबारी. 4 षटक आहे. थोडा अवधी शिल्लक आहे. आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होईल कोण? तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय राया या संघानं. ओव्हरपिच बॉल एक्स्ट्रा कव्हरला, बॉलला पाठवलंय आणि बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, वेगाने बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोज केंबारीच्या बॅटमधनं 4 चौकार. चाला म्हणजे पोचाल आणि खेळा म्हणजे जिंकाल, हे सूत्र मनोज केंबारीच्या बॅटमधनं सेकंड इन अ रो. दुसरा चौकार. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करावी याचं उत्तम उदाहरण विद्यमान स्थितीमध्ये चालू असलेली मॅच आणि मनोज केंबारी खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी आवश्यक फलंदाजी करतात. ऑन साइडला टर्न करत असताना बॉटम हँड टॉप हँड दोन्हीचा वापर आणि बॉल निघून गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग. 3rd इन अ रो. तिसरा चौकार. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम आर्यन स्पोर्ट टेंबरे या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 13 धावा. जरी किरण ठाकरे बाद झाले, संपूर्ण जबाबदारी ही खांद्यावर घेतलेली पालखी खाली ठेवायची नाही याच अनुषंगाने बॅटिंग केली बॅट्समन मनोज केंबारी यांनी. 1 विकेट गमावले. किरण ठाकरे बाद. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती 1 गडी बाद. आर्यन स्पोर्ट टेंबरे 13. काकडवळ विपक्ष आर्यन स्पोर्ट टेंबरे. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि काकडवळ संघाच्या कर्णधारानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पाहूया हा घेतलेला निर्णय किती योग्य आहे. येणारा काळ, येणारी वेळ सांगून जाईल या मॅच मध्ये काय घडेल. वैयक्तिक पहिलं सांघिक. दुसरं षटक काकडवळ संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत. बली बली भोईर. मागील सामन्यामध्ये बॅटिंग देखील खूप चांगली केली. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी, परंतु समोर आहेत द प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर. ऑलराऊंडर खेळाडू आहे. क्रिकेटची जाण, क्रिकेटचा अभ्यास आणि अनेक सारी मैदाने या खेळाडूने देखील गाजवलेली आहेत. तोच अनुभव आपल्या संघासाठी किती योग्य आहे पाहणं गरजेचं आहे. बली भोईर तयार. ओव्हरपिच बॉल फटका फसला. मिस्टर मिक्स्टोक अगदी जागेवरून खेळले, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला.
चेंडू जेव्हा हवेमध्ये होता ना, डगआउटची चौकट मी तर म्हणेन डोक्याला हात लावून बसले असेल की या बॉलवर नेमकं घडतंय काय. बाल बाल बचे बॅट्समन योगेश कोर. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा मिळतील आरएस फोर्ट टेंबरे संघासाठी आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. 1 गडी बाद. आतापर्यंत 15 धावा. या मैदानावर धावा बनवणं फार गरजेचं आहे आणि किती धावा बनल्या याहीपेक्षा मागील सामन्यामध्ये निखिलने वर्णन केलं. क्षेत्ररक्षण महत्वाची गोष्ट आहे, गोलंदाजी महत्वाची गोष्ट आहे, बॅटिंग देखील फार महत्वाची गोष्ट आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे. प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोरच्या बॅट मधनं तडाखा षटकार. सामर्थ्यशाली दुनियेला उघड उघड आव्हान द्यायचं असेल तर संयम आणि आक्रमकता या दोन्ही गोष्टी धारण कराव्या लागतात आणि ते काम आज मैदानाच्या आतमध्ये योगेश कोर नावाचं वादळ करताना पाहायला मिळतोय. व्हाय मी कॉल द प्रिन्स ऑफ मुरबाड या प्रश्नाचे उत्तर मागील फटक्यामध्ये पाहायला मिळाली. इथे मात्र शांत आणि संयमी स्वरूप प्राप्त केले फलंदाज मनोज केंबारी यांनी थांबवलं, कारण त्यांना माहित आहे एका धावेच्या प्रयत्नात बाद होणं आणि त्यानंतर सामना गमावणं आमने संघाशिवाय दुसरं कोण जाणू शकेल का हा प्रश्न आहे. विचारलं स्वतःला आणि थांबवलं. विकेट वाचवणं महत्वाची गोष्ट आहे. एक सिंगल कंप्लीट. धाव फलकावर धावा पाहायला मिळतात 22. मनोज केंबारी ऑन द राईट खेळले, डीप मध्ये फिल्डर आहेत, पकडला झेल. मनोज केंबारी यांना यावं लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला. च्या माध्यमातून रचले जात होते ते देखील बाद झाले. 2 विकेट्स गमावल्यात आतापर्यंत आरएस फोर्ट टेंबरे या टीमनं आणि टीमची टोटल धाव फलकावर 22. नवीन फलंदाज धनाजी टोके ते देखील चांगले बॅटर पाहायला मिळत आहेत. आज मुरबाड तालुक्याच्या क्रिकेटचा अनुभव कल्याण विभागातील असणारी या स्पर्धेमध्ये वापरावा लागेल. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024. स्वर्गीय एकनाथ शेठ साहेबांच्या अनेक साऱ्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आहे. अनेक साऱ्या आठवणी जिवंत करणारी स्पर्धा आहे. गोलंदाज सज्ज आहेत, बली भोईर यशस्वी ठरलेत, विकेट देखील मिळवलेली आहे. योगेश कोर, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आणि यावेळेस पकडला झेल. मोठा मासा लागतोय गळाला. आरएस फोर्ट टेंबरे संघाच्या उगवतीचा सूर्य एका क्षणात मावळतीला. या मॅचची मी तर म्हणेन गोल्डन विकेट आहे. डबल माइंडने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज योगेश कोर यांचा. एक मुवमेंट पाहिली असेल, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, दुसरी मुवमेंट होती ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच माइंड सेट नव्हतं, या कारणे फटका सजवण्याचा प्रयत्न केला आणि बाद होतात फलंदाज. स्वस्तामध्ये बाद झाले योगेश कोर. क्रुशियल मोमेंटला चांगला खेळाडू स्वस्तामध्ये बाद होणं किती धोक्याची घंटा वाजेल सांगता येणार नाही. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळेल आरएस फोर्ट टेंबरे संघाच्या वतीनं प्रशांत. धावसंख्या धाव फलकावर 22. दुसरं माफ करा 23 धावा. 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये बली भुईर यांनी धावा खर्च केला 10. एकंदरीत 2 षटकाचा खेळ झाला, 23 धावा. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आकाश, स्टार्किंग एंडवर फलंदाज आपण पाहतोय धनाजी टोके, नॉन स्ट्राइक एंडवर प्रशांत. उर्वरित 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
ओव्हरपिच बॉल होता, समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पाहू शकाल पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. एकच सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 24. 4 षटक 50 प्लस करण्याचा मानस मी तर म्हणेन आर्य स्पोर्ट टेंबरे संघाचा राहील, कारण या मैदानावर धावा जितक्या डिपेंड होतात तेवढ्या चेस देखील होताना पाहिलेल्या आहेत. परंतु पाहूया काय घडेल. क्रिकेट आहे, फार मोठं क्रिकेटचं विश्व आहे. आज जर पाहिलं तर प्रश्न आणि उत्तर, कारण आणि कारण मीमांसा बनलेला क्रिकेट तुम्हा सगळ्यांच्या हृदय सिंहासनावर काळजाच्या प्रत्येक ठोक्यामध्ये विराजमान झालेला खेळ हा म्हणजे क्रिकेट. जिवंत आणि ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन म्हणजे क्रिकेट. विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्वावर आरूढ होण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि इथे LBW यस विकेटचं पतन. सध्याच्या घडीला आर्य स्पोर्ट टेंबरे संघाच्या धावांची नौका मी तर म्हणेन समुद्रामध्ये आहे. किनाऱ्यावर येण्यासाठी चौकार आणि षटकार ठोकावे लागतील, रस बनवावे लागतील. आतापर्यंत 4 विकेट्स गमावल्यात, 24 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 10 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नावी संधी आहे, या सुवर्ण संधीचं सोनं करायचं आहे. कारण म्हणतात ना मित्रांनो, संधी वारंवार दरवाजा ठोठवत नाही, जेव्हा दरवाजा ठोठावेल तेव्हा दार उघडण्याचं काम तुमचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षय यांना उमगला नाही, निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. फेकला आणखी एक डॉट बॉल. आत्मविश्वास वाढवावा लागेल. इथून आर्य स्पोर्ट टेंबरे संघाला सांगावं लागेल, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले ने एक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही आहे. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी येणार नाही. इथे देखील टप्पा पडल्यानंतर थोडा बाउन्स झाला, बॅटवर मिडल करू शकले नाही, परंतु एक सिंगल घेण्यापासून कोणत्या प्रकारची अडचण नाही. एक धाव मिळेल. इथून मात्र संपूर्ण डाव सावरावा लागेल मी तर म्हणेन फलंदाज धनाजी टोके यांना. योगेश कोर लवकरात लवकर बाद झाले, त्याचबरोबर किरण ठाकरे ते देखील शून्यवर बाद झाले. मनोज केंबारी 3 चौकार ठोकले, ते देखील बाद झाले. तदनंतर प्रशांत ते देखील लवकरात लवकर बाद होताना पाहायला मिळाले. इथे ऑफ स्टंपच्या पुढे शफल झाले होते. यू मिस अँड बॉलर विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉइड, अर्थात दांडीगुल. मेजर शैलेश केमारी नवीन फलंदाज. धाव संख्या स्थिरावली 25 या अंकावर. संकटामध्ये सापडलेली टीम या ठिकाणी पाहायला मिळते. आता थांबायला अजिबात वेळ नाहीये. थांबला तो संपला. आणि तू चल मैं आया. आता पूर्णपणे मी तर म्हणेन एखादी भिंत ढासलावी त्याच अनुषंगाने टीम ढासलेली पाहायला मिळते. विकेटवर विकेटचा सडा पडलाय. संघाचे संघनायक शिवाजी केंबारी मैदानाच्या आत आणि मनोज शैलेश केंबारी मैदानाच्या बाहेर.
प्रारंभ ज्यांच्या गोड वाणीने झाला असे आमचे आवाजाचे जादूगार निखिलजी ठोंबरे डे नाईट फॉर्मॅट मध्ये देखील खूप चांगलं समालोचन त्यांचं ऐकायला मिळतं. चला जाऊया मागच्या दिशेने. शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल अगदी समोरच्या दिशेला अक्षय यांनी ठोकलाय. ब्रँडेड क्वालिटीचा A1 क्वालिटीचा षटकार. टेंबरे संघाला धावांची नितांत गरज आहे आणि त्या धावा बनायला सुरुवात झालेली आहे. षटकार ठोकला अक्षयनं. स्टान्स खूप छान आहे या खेळाडूचा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु इथे मिडल करू शकले नाही. एज लागलेली आहे. एक सिंगल कंप्लीट. थांबवलंय स्वतःला, कारण शिवाजी केंबारी यांच्यावर असणारी ही जबाबदारी काय पूर्ण करतील पाहणं गरजेचं आहे. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल. आतापर्यंत 32 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये सुरुवात मनोजी केंबारी यांनी फार चांगली करून दिली. त्यानंतर लवकरात लवकर बाद झाले. किरण ठाकरे देखील बाद झाले. धनाजी टोके, प्रशांत, त्याचबरोबर शैलेश केंबारी देखील शून्यवर बाद होताना पाहायला मिळाले. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि क्षमता मोठे फटके खेळण्याची शिवाजी केंबारी यांच्याकडे देखील खूप मोठी आहे. ताकदीचा वापर केला होता. एज लागली, आवाज देखील आला. उर्वरित काम विकेट किपरने केलंय. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. पकडला जेल. आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. बोर्ड 32 धावा धावफलकावर आहेत. सुहास केंबारी बाद. त्यांचे सुपुत्र आयुष स्टार्किंग एंडवर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये फिल्डर आहेत, वेगाने धावत येताना पाहायला मिळतील. तत्पूर्वी एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. आतापर्यंत 34 धावा धावफलकावर आहेत. मी तर म्हणेन अजूनही 6 जरी म्हणल्या ना तरी 10 ची सरासरी आणि त्यानंतरची चांगली गोलंदाजी आर्यन स्पोर्ट टेंबरे संघाला देखील या मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज करेल आणि भाग पाडेल, शंका नाहीये. परंतु पाहूया आयुष स्टार्किंग एंडवर शफल झाले होते. उर्वरित आपण पाहू शकाल आणि इथे त्रिफळाचीत मला वाटते होत आहेत. फलंदाज आयुष. 8 विकेट्स गमावल्यात आर्यन स्पोर्ट टेंबरे संघानं. योगेश कोर 10 धावा बनून बाद झाले. किरण ठाकरे 0 धाव. मनोज केंबारी 12 धावा त्यांच्या नावावर राहिल्या. धनाजी टोके 2 धावा. प्रशांत 0. अक्षय देखील खेळतायत. शेवटचा बॉल. शैलेश केंबारी 0 वर. राहुल देखील 0 वर. आयुष 2 धावा त्यांनी बनवल्यात आणि या बॉलवर 1 रन. एकच धाव मिळेल. 1 रन 1 शॉट आहे आणि मी तर म्हणे एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावर 35 धावा. चेक करा चला. ऑन पिल अंपायर आपला निर्णय योग्य आहे. आपण जो निर्णय द्याल तो ग्राह्य धरला जाईल. येस, एक सिंगल. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 35 धावा आणि विजयासाठी 36 धावांची आवश्यकता राहील. हा सामना जिंकण्यासाठी टीम आई गावदेवी काकडबळ या टीमला
संघर्ष गोलंदाजाला आपले कामगिरी आणि आपली कसब या मॅच मध्ये मित्र म्हणून दाखवावीच लागेल, कारण संघर्ष वाट्याला आलेला आहे. पाहूया 4 षटकांनी 36 धावांची आवश्यकता. आई गावदेवी काकडवळ या टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचताना पाहायला मिळाली. फलंदाज महेश आणि सोबतीला फलंदाज किशोर. मागील सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले फलंदाज किशोर मडवी. पहिल्याच बॉल मध्ये एक उत्तुंग षटकार आपल्या संघासाठी ठोकला होता, परंतु एका बाजूला पाहिले तर संघाचे संघनायक आर्यन स्पोर्ट टेंबरे, फिरकीचा जादूगार सुमाजी केंबारी गोलंदाजी मार्कवर सज्जात. मेहनत करावी लागेल. ही कसरत तारेवरची नाही, तलवारीच्या धारेवरची आहे असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हाथोड़े की घाव पत्थर पर, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि एक काम आर्यन स्पोर्ट टेंबरे संघाच्या गोलंदाजांच्या वाट्याला आले, करावं लागेल. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. विजयासाठी 4 षटक आणि 36 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बोथ ऑफ टीम ऑल दी बेस्ट. शो दी प्रोफेशनल क्रिकेट. पहिलाच बॉल शिवाजी केंबारी आणि पहिल्या बॉलवर मिळाली विकेट. गोल्डन डकचा शिकार बनले किशोर मडवी. 0 ओव्हर बाद. चांगला बॉल फेकला. फिरकीचा जादूगार शिवाजी केंबारी का म्हटलं गेलं. गरकन चेंडू वळाला. ऑफ स्टंपच्या पुढे किशोर मडवी शफल झाले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे उभा होता खेळाडू. क्षेत्ररक्षक अर्थात ऋषी कौतुक करेल, काय झेल पकडलाय. किशोर मडवी 0 ओव्हर बाद होत आहेत. आई गावदेवी काकडवळ संघाचा हा खेळाडू. निश्चितच चांगली गोलंदाजी आपल्याला सातत्याने आर्यन स्पोर्ट टेंबरे संघाच्या वतीने पाहायला मिळते. अगदी दूरवरचा प्रवास करून आर्यन स्पोर्ट टेंबरे संघ देखील या मैदानावर दिलेल्या वेळेप्रमाणे दाखल झाला. पहिला सामना देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. शिमोन स्पोर्ट गिरसे संघाच्या विरोधात चांगली फाईट पाहायला मिळाली आणि पाहता पाहता तो देखील सामना जिंकल्यानंतर एक पायरीवर विजयशी संपादित करत असताना पुन्हा एकदा सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच खेळण्यासाठी सज्ज झाले. बॅटिंग मध्ये तोडफोड पाहायला मिळाली नाही, पण आता एक संधी आर्यन स्पोर्ट टेंबरे संघासाठी गोलंदाजी चांगली करायची आहे आणि इथून जर गोलंदाजी चांगली झाली तर विजयश्री तुम्हाला म्हणेन ऑल इज वेल. परंतु पाहूया काय घडेल. नवीन फलंदाज उर्वरित स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोशन ऑन स्ट्राइक. 36 धावांची मॅच आहे. लो स्कोरिंग मॅच. हाय व्होल्टेज होताना अनेक मैदानांवर पाहिलेले आहेत. मित्रांनो घाई करा. 5 वाजून 1 मिनिटे झालेली आहेत. आणखी गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला खेचलाय आणि बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर. टप्पा मैदानाच्या बाहेर पडलाय. मॅक्सिमम षटकार. छत्तीस धावांच्या प्रवासाला सुरुवात झाली. किती खास खेळगी, किती काट्या कुण्यांना सामोरं जावं लागेल या मॅच मध्ये आई गावदेवी काकडबळ संघाला. परंतु पाहूया हे काटे बाहेर काढण्याचा प्रयत्न या षटकाराने केलेला आहे. यावेळेस एज लागली. एज अँड टेकन. कोणत्याही प्रकारची चुकी मनोज केबारी करत नाही. फलंदाज होतील बाद. आणखी का विकेटचं बदल. रोशन बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज सूर्याजी येत आहेत. मागील सामन्यामध्ये कामगिरी चांगली आहे, परंतु पाहूया तो सामना वेगळा आहे, हा सामना वेगळा आहे. ते क्षण वेगळे, हे क्षण वेगळे.
ते गोलंदाज वेगळे, इथे देखील गोलंदाज वेगळे पाहायला मिळत आहेत. तो अनुभव वेगळा आहे आणि इथे या मोमेंटला देखील अनुभव वेगळा आहे. सूर्याजी नवीन फलंदाज. टीमची टोटल 1 षटकार ठोकल्यानंतर 6 होती. स्थिरावलेली आहे. स्वल्प रम लागलाय. शिवाजी केंबारी यावेळेस देखील चांगला बॉल. प्रत्येक डॉट बॉल नंतर आणि विकेट नंतर शिवाजी केंबारी विचार करत असतील तो षटकार खर्च केला नसता तर मॅचला पुन्हा एकदा सजवायला वेळ देखील लागला नसता. क्रिकेट आहे, कधी कोणत्या क्षणाला बदलेल सांगता येणार नाही. टीमची टोटल धावफलकावर 6 धावा. एक वेळ सरडा उशिराने रंग बदलेल, पण क्रिकेटचा सामना रंग बदलायला वेळ लागत नाही. सगळं काही सस्पेन्स आहे. यावेळेस क्रिकेटचा क्लास. समोर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रशांत वेगाने धावतायत. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि पाहता पाहता 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 8 धावा. 9.00 ची सरासरी गाठायची प्रति षटकाच्या पाठीमागे आणि तो डाव खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात आहे. आई गावदेवी काकडवळ या संघाच्या वतीनं जरी 2 विकेट्स गमावले असल्या तरी पहिल्या षटकाची कामगिरी मी तर म्हणेन पूर्ण झालेली आहे. प्रत्येक षटकामध्ये 9 धावांची आवश्यकता. शपल झाली होती ऑन साइडला. फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक वेगाने धावताय. एक टप्पा घेतलाय आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू वाढवलाय, उचललाय, चेंडू फेकलाय. तत्पूर्वी खेळपट्टीवर 2 धावा मिळतील. एकंदरीत पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावांचा पाठलाग करणारी टीम आई गावदेवी काकडवळ या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. प्रेक्षक आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि इथूनही अजूनही जवळपास 26 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 26 धावा. चला RS4 टेंबरे टीम आपलं क्षेत्ररक्षण लावा. वेळ देखील जातोय. वेळ घेणं देखील फार महत्वाचं आहे निखिल, कारण असं म्हणतात ना एक छोटासा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन जाता है. बदल हा निसर्गाचा नियम आहे. अनपेक्षित न होता अपेक्षित व्हावा याच साठी केला होता टास. हा क्षण खऱ्या अर्थानं कर्तृत्वानं गोड व्हावा आणि ते क्षण गोड कोणती टीम करेल पाहणं गरजेचं आहे. आरसीसी राया संघ देखील हा सामना पाहत असेल. कोणता संघ आम्हाला आमच्या सोबत खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज होईल. तुर्तास वळूया मॅच कडे. द प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. सामन्याला सुरुवात. स्टार्टिंग एंडवर फलंदाज महेश या इनिंग मधील पहिला चेंडू खेळेल. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी होती आणि संधी मित्र म्हणून गमावली. योगेश कोर यांनी प्रयत्न केले परंतु प्रयत्न अपूर्ण पडतायत. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील RS4 टेंबरे संघाला. तर एका बाजूला अगदी समजदारीचा खेळ सेन्सिबल क्रिकेट खेळायचा आहे आई गावदेवी काकडवळ या संघाला देखील. एक एक धाव जोडणं, सिंगल डबलला प्राधान्य देणं या सगळ्या गोष्टी आज या मॅच मध्ये करणं गरजेचं आहे. गतीमध्ये परिवर्तन. परिवर्तन ही संसार का नियम आहे आणि तो नियम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज द प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर दाखवताना पाहायला मिळतात. फेकला डॉट बॉल. एकंदरीत 8 चेंडूचा खेळ झालाय. 8 चेंडूमध्ये 2 विकेट्स काकडवळ संघाने गमावलेले आहेत आणि टीमची टोटल धावफलकावर 11. 36 धावांचा प्रवास आहे. डेस्टिनेशन अजून थोडस दूर आहे. लेग ब्रेक बॉल ऑन साइडला फक्त बॅट फिरवलेली आहे. काय घडतंय? चित्त्याच्या सप्लाईने बॉल पर्यंत पोहोचले क्षेत्ररक्षक परंतु खेळपट्टीवर धावा म्हणतील 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. थ्रो देखील चुकीच्या एंडला होताना पाहायला मिळाला. म्हणून म्हटलं जाताना मित्रांनो माइंडसेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. 3 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. काकडवळ या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 14 धावा. योगेश कोर चांगली गोलंदाजी करतायत. काकडवळ संघाच्या वतीने देखील चांगली फलंदाजी चालू आहे. सामना बॅलन्स स्थितीमध्ये असं म्हणाल देखील हरकत नाही आहे. चर्चा होत राहील. आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 चा हा थरार
रिवर्सचा प्रयत्न, स्टान्स आधी चेंज केला होता, परंतु योगेश कोर एवढी मोठी नामी संधी फलंदाजाला देईल थोडस कठीण आहे. खूप सारा अनुभव या गोलंदाजाच्या पाठीशी देखील आहे आणि तोच अनुभव, भूतकाळातील अनुभव याच वर्तमानामध्ये येणाऱ्या सायंकाळच्या भविष्याची उज्ज्वल स्वप्न पाहण्यासाठी पुरेपूर उतरवत आहेत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग, फेकला डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी शॉर्ट ऑफ बुलेटचा बॉल अगदी सहज खेळले आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रति हल्ला, षटकार. कारकिर्दीमध्ये मॅन ऑफ द सिरीज तब्बल 5 बाईक मिळवणारा खेळाडू स्टार्किंग एंडवर आहे महेश मडवी, मॅन फ्रॉम काकडवळ. आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजी करतायत प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर. वेगाने चेंडू फेकला, इथे दिशा थोडीशी भरकटताना पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न, अंपायर बळाले. बाईट +1, 2 धावा मिळतील टीम आई गावदेवी काकडवळ संघासाठी आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आतापर्यंत 22 या अंकावर. कोण रोखणार हे वादळ, कोण होईल धडाकेबाज हा प्रश्न पडला असेल टीम आर्यन टेंबरे संघाला. कारण एका बाजूला पाहिलं तर काकडवळ संघाची धावसंख्या थांबायचं नाव घेत नाही. जरी विकेट्स मिळवल्या असल्या तरी धावा येत आहेत. लेग ब्रेक बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळाला. एकंदरीत 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम आई गावदेवी काकडवळ संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात 22. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि इथून जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये अजूनही बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 14 धावा. हे षटक दोन्ही संघासाठी फार महत्वाचं आहे. मी तर म्हणेन आर्यन स्पोर्ट टेंबरे संघासाठी फार महत्वाचं आहे. कारण एका बाजूला पाहिलं तर गोकुळाचं आणि आनंदाचं वातावरण डगआउट मध्ये, तर मैदानाच्या आतमध्ये आर्यन स्पोर्ट टेंबरे संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा आणि टेन्शनचं वातावरण आहे. चला काही करा, सामन्याला सुरुवात करा, क्षेत्ररक्षण लावा. टीम आर्यन स्पोर्ट टेंबरे. 5 वाजून 10 मिनिटे झालेले आहेत. अजून एक सामना आजच्या दिवसामधील खेळवायचा आहे. बक्षीस पात्र फेरी. चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे टीम काकडवळ या संघाला. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. गेरसे संघाच्या विरोधात चांगली गोलंदाजी केली होती. आपल्या संघाला खऱ्या अर्थानं वाचवण्यासाठी तारणहार ठरला होता आणि पाहता पाहता तोच विश्वास, तीच उमेद, तीच मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रशांत, मॅन फ्रॉम आर्यन स्पोर्ट टेंबरे. चला सामन्याला सुरुवात करा. 12 चेंडू 14 ची गरज. पहिला बॉल, समजदारीचा क्रिकेट, अगदी सहज खेळले. फक्त आणि फक्त व्ही शेप मध्ये फटका सजवलाय, दिशा दिली, परंतु 2 धावा घेण्यापासून कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. जबरदस्त खेळ, सेन्सिबल क्रिकेट आणि योग्य वेळेला कोणती गोष्ट घडायला हवी ना, हे तर मी तर म्हणेन महेश शिवाय दुसरं कोणी जाणत नसावं. त्यांना माहित आहे 12 चेंडूमध्ये 14 ची गरज आहे, आपली विकेट वाचवायची आहे. त्या अनुषंगाने फटका खेळले, अगदी सहज जमिनीलगत फटका खेळले. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावर 24. आता बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. आर्यन स्पोर्ट टेंबरे संघाला एकमेव लाईफ लाईन आहे आणि त्या लाईफ लाईनचं नाव आहे विकेट टेकिंग बॉलिंग किंबहुना डॉट बॉल. विकेट घ्यावा लागतील, महेशला बाद करावा लागेल, परंतु तितकं सोपं नाही आहे. पाय रोवून उभा आहे आणि सेन्सिबल क्रिकेट खेळतायत. टप्पा पाहतायत, लेन पिकअप करतायत, आपल्या संघाला पुढे नेण्यामध्ये समर्थशाली ठरतायत, सिंहाचा वाटा उचलतायत. फलंदाज महेश, जबरदस्त खेळ. टीमची टोटल 2 ने पुढे सरकली. आता बॉल शिल्लक आहे 10 आणि विजयासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज प्रशांत. यानंतर राया संघ देखील
उपस्थित होईल शंका नाहीये. फाईन लेगला बॉलला पाठवलंय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. परंपरा आणि ती देखील षटकारांची आबादी ठेवली. फलंदाज महेशच्या बॅटमन आलेला हा तडाखा षटकार. ही भूमी रणभूमी करून सोडली. काकडवळ या टीमनं विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धाव्यांची गरज. विजयाचा सुगंध अगदी नाकासमोर दरवळतोय. विजयाच्या संगीत खुर्चीजवळ उभी असणारी टीम आई गावदेवी काकडवळ फक्त त्या राजसिंहासनावर विराजमान व्हायचंय. विजयासाठी फक्त 3 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 सर्व आयोजन कमिटी मनपूर्वक आभार. निखिलजी ठोंबरे सर आपलं देखील मनपूर्वक आभार की या पहिल्या दिवसामध्ये बोलण्याची आणि समालोचन करण्याची संधी आपण प्राप्त करून दिली. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. विजयाकडे आगेकूच करतायत. फक्त आणि फक्त 2 धाव्यांची आवश्यकता आहे टीम काकडवळ या संघाला. सेन्सिबल क्रिकेट समजदारीचा खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. एका बाजूला पाहिलं तर बॅटिंग करत असताना आर्यस फोर्ट टेंबरे संघानं धावा बनवल्या तर फक्त 35 आणि 36 धावा बनवण्यासाठी मी तर म्हणेन आत्मविश्वास नावाची गोष्ट पुन्हा एकदा अबाधित राहिली. स्कोर आर लेव्हल. विजयासाठी फक्त आणि फक्त एका सिंगल धावेची आवश्यकता आहे. आरसीसी राया संघाचे संघनायक आपण सज्ज व्हायचे. सुरुवात करायचे. पियुष सुभाष केंबारी गोलंदाजी मार्कवर सज्ज. माफ करा आयुष. फक्त आणि फक्त एका धावेची गरज. इथे इतिहास रेखाटला जाईल का? 6 चेंडू डॉट फेकले जातील का? विकेट घेतल्या जातील का? प्रश्न सोपा आहे पण उत्तर पाहूया किती सोपा आहे की कठीण आहे. आणि पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंचच गगनाला जाऊन भिडलाय आणि सामना जिंकला आई गावदेवी काकडवळ या संघानं. हार्दिक अभिनंदन काकडवळ अँड हार्डलक टीम. कौतुक करेल मी आर्यन स्पोर्ट टेंबरे संघानं. आपण देखील दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा आपलं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की आजच्या दिवसामध्ये आपण समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. धन्यवाद. असंच प्रेम आपलं आणि आमचं देखील आपल्यावर राहील यात 3 मात्र शंका नाहीये. तर या सामन्याचा सामना ठरलाय नो डाऊट. बॅटिंग करत असताना तब्बल 23 धावा